अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते हो, आज आपण श्री गुरुचरित्रातील भक्तिविवरण भागातील अध्याय 48 अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थ महिमा निरूपण नाम हा अध्याय आपण आज श्रवण करणार आहोत. सद्गुरू चरित्र हेच मूळ कामधेनू आहे, चिंतामणी आहे, कल्पतरू आहे. मनामध्ये ज्या ज्या आपल्या इच्छा असतील त्या सर्व चांगल्या इच्छा प्रभू दत्तात्रेयाच्या आशीर्वादानं सद्गुरूच्या कृपेनं आपोआप पूर्ण होतील. आपण फक्त श्रद्धेनं मन लावून मनापासून याचं श्रवण करायचं आहे. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींना हा अध्याय तुम्ही शेअर करा, पाठवा. कारण अध्यायाचं श्रवण करणेसुद्धा परमभक्तीचं लक्षण आहे. कारण आज सगळ्याच लोकांना अध्याय वाचणं शक्य होत नाही. काही जणांकडे ग्रंथ उपलब्ध नसतात, तर काही जणांकडे जागा नसते, तर काही जणांकडे वेळ नसतो. आणि मग ह्या सगळ्याचा एकत्र संगम साधण्यासाठी तुम्ही आहात तिथे आहात तशा अवस्थेमध्ये तुम्ही सद्गुरूची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून मनचित्त ठेवून चित्त मनाने आणि शुद्ध अंतकरणाने प्रभू दत्तात्रेयाचं नामस्मरण केल्यास, सद्गुरूंना स्मरण केल्यास तुम्ही ह्या अध्यायाचं श्रवण करू शकता. आणि हा अध्याय मन लावून मनापासून ऐकणाऱ्या भक्तांच्या सर्व मनकामना मनीची इच्छा सद्गुरू पूर्ण करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. आपण सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र भक्तिविवरण अध्याय 48 अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थ महिमा निरूपण नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्या सगुण लागे सिद्धाची आचरणा विनवतसे कर जोडूना भक्तिभावे करुण्या. त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिला प्रीतीने घानगापुर कवन क्षेत्र म्हणून या. भूमीवरी प्रख्यात तीर्थ असती असंख्यात समस्त सोडून येत काय कारणे वास केला. या तीर्थाचे महिमान सांगा स्वामी विस्तारुण म्हणून धरले सिद्धाचे चरण नामधारके तयावेळी. ऐकोनी तयाचे वचन सिद्ध मुनी संतोषन सांगत असे विस्तारुण ऐका श्रोते एक चित्ते. अश्वनवद्य चतुर्दशी दीपावळी पर्वणीसी सद्गुरु म्हणे शिष्याची स्नान करावे तीर्थस्थळीचे. गया प्रयाग आणि वाराणसी चला यात्रे कलतपुत्रेसी विप्रमंती सद्गुरुशी आयती करणे म्हणून या. ऐकोनी सद्गुरु हसती ग्रामाजवळी तीर्थे असती कारणे न लागे तुम्हा ऐती चला दावी न तुम्हासी. ऐसे म्हणून भक्तासी गेले अमरजा संगमासी स्नान केले महिर्षी शिष्यासहित श्री सद्गुरुमूर्ती. सद्गुरु म्हणती शिष्यासी महिमा अपार या संगमासी प्रयाग स्नान समय परियेसी षष्ट कुळामध्ये स्नान करणे. विशेष भीमा नदी वाहे उत्तर वाहे अमरजा संगम मनोहर आहे. गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे परियेसाई. विशेष आपण उत्तर वाहे याची महिमा अपार आहे. शताधिक पुण्य आहे काशीहून परियेसा. अनेक अष्टतीर्थे असती याची महिमा असे ख्याती सांगेन एक चित्ती सद्गुरु म्हणती शिष्याशी. ऐकोनी सद्गुरूचे वचन विनवती भक्तजन अमरजा नदी नाम कवन कवनापासून उत्पत्ती. सद्गुरु म्हणती भक्तासी बरवे पुसिले आम्हासी जालंधर पुराणेसी असे कथा प्रख्यात. जालंधर निशाचर समस्त जिंतिली वसुंधरा पराभवले इंद्रपुरा समस्त देवा पळविले. देव दैत्यासी झाले युद्ध सुरवर मारले भूविद. इंद्र जाऊन या प्रबोध ईश्वरा प्रती सांगिला. चंद्रमणे ऐक शिवा
दैत्य मारले सकळ देवा, शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला. आम्ही मारतो दैत्यासी, रक्त पडे भूमीसी, अखिल राक्षस बिंदूसी, अधिक निपजती भूमीवरी. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ, मारुले आमचे देव सकळ, म्हणून आम्ही आलो तुझपासी. ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वळला मणी, निघाला रौद्रहोणी दैत्य निर्दारण करावया. इंद्र विनिवी ईश्वरासी, स्वामी माराल दैत्यासी, जीवन आणावया देवासी, प्रकार काही करावा. संतोषिनी गिरिजारमण, अमृत वचन उच्चारण, गठ दिदला तक्षण, संजीवनी उदक देका. उदक घेऊनी इंद्रराव, त्वरित जातसे स्वभाव, शिंपुनिया समस्त देव उठविले तयावेळी. उरले अमृत घटी होते, ते घेऊनी जाता अमरनाथे, पडले भूमी अवचिते, प्रवाह झाला क्षितिजावरी. संजीवने नामे नदी, उद्भवली भूमिसिद्धी, अमरजा नाम याच विधी, प्रख्यात झाली अवधाराय. या कारणे नदीसी, जे स्नान करती भक्तीसी, काळ मृत्यून होय त्यासी, अपमृत्यू केवी अडे. शतायुषी पुरुष होती, रोगराई ना पिडती, अपस्मानादी दोष जाती, ब्रह्महत्या पातके. अमृत नदी नामीसी, संगम झाला भीमा तरीसी, संगम झाला भीमरथीसी, तीर्थ झाले प्रयाग सरसी, त्रिवेणीचा संगम. कीर्ती कादे माघमासी, स्नान करता भक्तासी, इह सौख्य परलोकी, मोक्षस्थाना पावती. सोम सूर्य ग्रहणासी, संक्रमण सोम अमोशेशी, पुण्यतिथी एकादशी, स्नान करावा अनंत पुण्य. न साधती दिवस जरी, सदा करावे मनोहरी, समस्त दोष जाती दुरी, शतायुषी श्रीयुक्त. ऐसा संगम महिमा देख, पुढे तीर्थ असे अतिविषेका, दिसे अश्वस्थ सन्मुखा, मनोरथ तीर्थ असे. त्या तीर्थी स्नान केलिया, मनोरथ पाविजे कामा, कल्पोस्थान अपुण्या कल्पे फळ पाविजे. आश्वस्त नव्हे तो कल्पतरू, जाणावे तुम्ही निर्धारू, जे जे वांचील नरू, पावतील काम्य अवधारा. ऐसे मनोरथ तीर्थ, ठाऊक असे प्रख्यात, सन्मुख असे अश्वस्थ, सदा असो या चुकणे. जे जन येऊनी सेवा करती, तयाचे मनोरथ पुरती, न धरा संदेह चित्ती, ऐसे म्हणती श्री सद्गुरुनाथ. आम्ही वसतो सदा येथे, जेने जाना तुम्हा निरुदे, दृष्टी पडली गुरुत्मादे, खूण तुम्हा सांगेन. कल्परावते पूजोनी, जावे मग शंकर भोणी, संगमेश्वरासे त्रिनयनी, पूजा करावी मनोभावे. तैसा पर्वती मल्लिकार्जुन, तैसा संगमी रुद्र आपण, भक्ती पूर्वक प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधाराय. नंदिकेश्वरा नमोनी, नमन करावे चंडी स्थानी, पुन्हा नंदी सव्य करुणी, जावे मग सोमसूत्राशी. सर्वची परतोनी वृषिभाशी, नमोनी जावे चंडीपासी, पुढे जावे सोमसूत्रासी, येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा, तीन वेळा करू एका, वृषभस्थानासी येऊन निका, अवलोकावे श्री शिवासी. वामहस्ती वृषण धरुणी, तर्जनी अंगुठा शिंगी देवणी, पूजा पावी दोन्ही नैनी, इंद्रा समान होय नर. धन धान्य संपत्ती, लक्ष्मी राहे अखंडती, पुत्र पौत्र त्यासी होती, संगमेश्वर पूजलिया. पुढे तीर्थ वाराणसी, अर्धकोश असे परियेसी, ग्राम असे नागेसी, तेथून उद्धव असे जाण. याचे असे आख्यान, कथा नाही प्रत्यक्ष जाण, होता एक ब्राह्मण भरद्वाज गोत्राचा.
विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्यासी करी त्याग आपण असे अनुषित सदा ध्यास शिवासी प्रसन्न झाला चंद्रमोळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्र आल्हादे सर्व काळी देह विसरुणी तसे लोक म्हणती पिसा तयासी निंदा करीती भोवसी दोघे बंधू असती तयासी नामे तयाची अवधारा एकाचे नाम ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला अवेहर आपण निघाले काशीसी करोनिया सर्व आईती समस्त निघाले त्वरिती त्याते शिंपावे सवे पाचारिती चला जाऊ मनोनियाय ब्रह्मज्ञानी दुजनिका पिसा म्हणती मूर्ख लोका बंधुसी म्हणे तुझ्या नका येऊ काशीसी विश्वेश्वर असे मजजवळी दाखविन तुम्हा ते तात्काळी आश्चर्य करती लोक सकळी दावती म्हणून बंधुजन काशीस जावे अति प्रयास तेथे भेटे तरी का सायास म्हणून बोललो अतिहर्ष तयावेळी अवधाराय इतकिया अवसरी विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी विनवतसे शिवासी आम्हा पाहिजे नित्यगासी दर्शन व्हावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागलाय ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिवृती दिसे काशी क्षेत्र निस्थिती मणिकार्णिक कुंड झाले विश्वेश्वराची मूर्ती एक निघाली कुंडातून विशेख नदी उत्तर दिशे निक उद्धारवली प्रियसा उदक निघाले कुंडातून तैसे भागीरथी गण जे जे असता काशीत गुण समस्त लोकासी दिसतासे संगम झाला नदी भीमा तीर्थे काशी अतिउत्तमा आचार करती मनोधर्मा बंधू ज्ञान म्हणती मग म्हणे ब्राह्मण बंधूसी काशीसी न जावे आमुच्या वंशी समस्त आचारावे हेच काशी आम्ही शंकरे सांगितले आपुले नाम भ्रांत म्हणा गोसावी नाम निर्धार गुणा तुम्ही दोघेची बंधुजना आराध्य ऐसे आरोपिले दोघे जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिक वरा सदा तुम्ही पूजा करा आराध्य नाम विख्यात प्रतिवर्षी काशीसी तेथे जावे निर्धारेसी तीर्थ असे अतिविशेषी ऐसे म्हणे तो ब्राह्मण सद्गुरु म्हणती भक्तासी काशी तीर्थ प्रगटले ऐसी संशय न धरावा तुम्हासी वाराणसी प्रत्यक्षही ऐकोणी समस्त दुजवर करती स्नान दान आचार येतोनी पुढे श्री सद्गुरुश्वर सिद्ध सांगे नामधारका सद्गुरु म्हणती सकळी काशी तीर्थ दावितो पाप विनाशी स्नान मात्रे पापनाशी जैसे तृणा अग्नी लागे आपले भगिनी रत्नाबाईसी दोष असे भोवसी बोलवणी त्या समयासी पुस्ताती श्री सद्गुरु मुनी एक पूर्वदेह भगिनी तू आलीस आम्हा दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवण तरी करी मनामध्ये ऐकोनी सद्गुरूचे बोल पाया पडे वेळ अज्ञान मूढ केवळ ज्ञानोदिके कैची मद तू जगनात्मा विश्वव्यापक तूच ज्ञान ज्योती दीपक सर्व जानसी तुच एक विस्तारोणी सांग मज सद्गुरु म्हणती तेसी आपले पाप अजमुससी व दिले पाच मंजरासी नेनसी कुन धरी आपुली होती मर्जरी गर्वेसी प्रस्तुत झाली भंडेसी न पाता तो उदक खालीसी झाकून ठेविले अग्निवरी पाच मांजराचा घात लागले अनेक दोष भोवत ऐसे करुणी पाहे त्वरित श्वेतकुष्ठ झाले दिसी ते कोणिया भयभीत सद्गुरुचरणी येऊ लागली विनवतसे करुणाबाळी कृपा करिका सद्गुरुमूर्ती समस्त पापे करुणरासी तीर्थे जाती वाराणसी आले तुझ्या दर्शनासी पाप वेगळे होईन सद्गुरु पुसते ते वेळी तूज असती पापराशी
पुढले जन्मी भोगीसी तरी जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामियासी उबगले भूजन्मासी याची काजे दर्शनासी आले मी मुक्त होईन म्हणती आता पुरे जन्म आपणासी म्हणून धरले चरणासी याची जन्म भोगीन भोगासी आपण पाप आपण म्हणतसे इतके ऐकून श्री सद्गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती पाप विनाशी जय त्वरिती स्नान मात्रे होईल कुष्ट नित्य करी जो ओ स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न संदेह नदी ओ अनुमान म्हणून सांगती सद्गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी काय देखिले दृष्टीसी स्नान करता त्रिरासी कुष्ठतीचे पाहरले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा पाप विनाशी ऐका जे स्नान करती भाविका सप्तजन्म पाप जाती तीर्थमहिमा देखोन रत्नाबाई संतोषन राहिली मग मठी बांधून तीर्थसन्निधी अवधारा तेच पुढे कोटी तीर्थ देखा सद्गुरु दाविती सकळिका स्नान मात्र होय निका याचे आख्यान भोवसे चंबूदीपी जितकी तीर्थे एक महिमा अपारमिते तितक्या आवास कोटी तीर्थे विस्तार असे सांगताय सोम सूर्य ग्रहणासी अथवा सक्रांती वर्णीसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान करावे ते दे समस्त धेनु देखा सालंकृत करुणी एका दान द्यावे दुजानिका कोटी गोदान फळसे हे तीर्थ महिमा आहे ऐसी एक एक दान कोटी सरसी जे घडेल शक्तीसी दान करावे येथे पुढे तीर्थ रुद पाद कथा असे अति विनोद गया तीर्थी समप्रद तीर्थ असे अवधारा जे जे आचार गायेसी करावे येथे परियसी पूजा करा रुद्रापासी कोटी पापचे कोटी जन्माचे पाप जाते पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सन्नित्र तंत्र पुण्यराशीचे स्थान असे तयास तीर्थी स्नान करिता पतित होय प्रज्ञावंता स्थिर होता चक्रकेलिंगा द्वारावरती समान देखा तीर्थे स्थानी स्नान करून पूजा करावी केशवचरणी द्वारवती चतुर्गुणी पुण्यासे अवधाराय ऐकोणी सद्गुरूचे वचन समस्त करती स्नानदान पुढे मागोती मनमत गण तीर्थे सांगती सद्गुरु ग्राम पूर्वे भागेसी कल्लेश्वर देव परियसी जैसे गोकर्ण महाबळेश्वरशी समान तीर्थ असतिस्या मनमात तीर्थ स्नान करावे कल्लेश्वराते पूजावे प्रजावृद्ध होय वरवे अष्टधैर्य पावती अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीप आराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा ऐसी अष्टतीर्थ महिमा सांगती सद्गुरु पुरुषोत्तमा संतोष झाले भक्त प्रेमा अति उल्हास करताती मनती समस्त भक्तजन नेनो तीर्थाचे महिमान स्वामी निरपले कृपेने पुनित केले आम्हासी जवळी असता समतीर्थे का जावे दूर यात्रे स्नान मात्र होय पवित्रे म्हणून समस्त आचारती अष्टो तीर्थ निरूपण सद्गुरु निघाले मठस्थान समाधाना करती भक्तजन महानंद प्रवर्तला सिद्ध म्हणे नामधारकासी तीर्थ महिमा असे ऐसी सद्गुरुने निरपले आम्हासी म्हणून तुझं सांगितले म्हणे सरस्वतीचा गंगाधर तीर्थ थोर घाणगापूर तीर्थे असते अपरंपार आचारा तुम्ही भक्ती भावाने इति श्री सद्गुरु चरित्र अमृते परमकथा कल्पतरू नरसिंह सरस्वती पख्याणे सिद्धनामधारक संवादे अमरजापुर संगमे गंधर्वपुर तीर्थ महिमा निरूपणाम अष्टचत्वार्षियाध्यायोढः श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त 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 श्रोते हो अमरजापुर संगम या अमरजापुराचं जे महत्त्व आहे
ते काशी तीर्था इतकंच महत्त्वाचं स्नान आहे. कशाला काशीला जायचं? जर आपण योग्य मुहूर्तावर योग्य वेळी या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जर आपण अमावस्या, पौर्णिमा, एकादशी अशा मुहूर्तावर गुरुवारी जर आपण या अमृजा संगमामध्ये स्नान केलं तर प्रत्यक्ष काशीचं स्नान झाल्याचं, गंगेचं स्नान झाल्याचं पुण्य आपल्या भक्ताला मिळतं. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, तुम्ही काशीला जाण्याच्या ऐवजी तुम्ही इथंच दर्शन करा, इथंच तुमची काशी आहे. सद्गुरूचं दर्शन करा, मनापासून मन लावून मनपूर्व अंतकरणपूर्वक सद्गुरूंना शरण जा. सद्गुरू तुमच्यावर कृपा करतील. सद्गुरू तुमचे सर्व अडलेले मार्ग सुखकर करतील. तुमची अडलेली कामं होतील. तुमच्या ज्या अवघड गोष्टी आहेत त्या सोप्या होतील. पुत्र, पौत्री, धन, धान्य, अखंड सौभाग्यवती तुम्हाला लाभो अशी सद्गुरूचरणी मी प्रार्थना करतो आणि मी आपली रजा घेतो. त्यापूर्वी आपण ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा अध्याय जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या आवडत्या लोकांपर्यंत पोचवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव 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 दत्त 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 दत्त.